तर मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे ब्लाऊज आपल्याला क्लायंट देतं शिवायसाठी, त्या ब्लाऊजवरून आपण कशी मापे काढायची, म्हणजे कसं काय करायचं, किती रुंदी घ्यायची, किती उंची घ्यायची, ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजणार आहे. जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला ब्लाऊज देणार क्लायंट शिवण्यासाठी, तर तुम्ही डायरेक्ट विदाऊट बॉडी म्हणजे तुम्ही त्यांच्या बॉडीवरून ना करता त्यांच्या ब्लाऊजवरून तुम्ही मेजरमेंट घेऊन शिवू शकणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिला आपण ब्लाऊजची लांबी घेणार आहे. तर त्यासाठी आपण ब्लाऊजला एकदम नीट सावकाशपणाने असं ठेवणार आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच ठेवायचं आहे. जास्त असं गळा असं ना करता तुम्ही आहे तसं डिझाईनमध्ये ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता किती नीटपणाने आपण इथे ब्लाऊज ठेवलं आहे. ह्या प्रकारे आपण ब्लाऊज ठेवायचं. त्यानंतर आपण मागच्या बाजूने उंची घेणार आहे. तर सर्वात पहिला इथं आपण शोल्डर घेणार आहेत. शोल्डरसाठी आपण जे पहिलं बाहीचं आहे तिथून ते दुसरं बाहीपर्यंत आपण मेजरमेंट घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जेवढं आपलं शोल्डर असतं त्याचा हाफ वरून आपण आखून ठेवतो. तर इथं तुम्ही बघू शकता 10 इंच आलं होतं. त्यात आपण 3 इंच ॲड करायचं. जेवढे पण शोल्डर येणार आहे त्यात आपण 3 इंच ॲड करणार आणि ते मेजरमेंट इथे आपण राईट करणार. तर इथं शोल्डर तुम्ही बघू शकता 10 इंच आलं होतं आणि त्यात 3 इंच आपण एक्स्ट्रा ॲड केलं होतं. तर आता आपण चेस्टचे माप घेणार आहे, म्हणजे अपर चेस्ट आणि फुल चेस्ट. तर 2 प्रकारचे चेस्टचे इथं आपण मेजरमेंट घेणार आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी सर्वात पहिला ब्लाऊजला पुढच्या बाजूने हुक वगैरे लावून एकदम नीटपणाने ठेवणार आहे. त्यानंतर जे आपलं गळा असतो तिथून ते जे बाहीपर्यंत असतं त्याला म्हणतात फुल चेस्ट. तर इथे तुम्ही बघू शकता ही आहे आपली लोअर चेस्ट. आणि इथे ज्या बाजूला आपण हुक केलं आहे, हुक लावले आहे, त्या बाजूनेच आपण मेजरमेंट घ्यायचं आहे. आईवाली साईडवरून नाही घ्यायचं. जिथं आपण हुक लावतो तिथूनच आपल्याला रुंदी घ्यायची आहे, किती ब्लाऊजची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जिथे आपण शिलाई केली होती तिथून ते हुकवाल्या पट्टीपर्यंत किती आलं आहे. इथं तुम्ही बघू शकता 8 आलं होतं, 8 इंच. तर ही आहे आपली फुल चेस्ट म्हणलं तरी चालेल किंवा फुल चेस्ट, ह्याला म्हणतात फुल चेस्ट. तर जेवढी पण आपली आली आहे त्याला आपण मल्टिप्लाय 4 करणार, म्हणजे ही झालं त्या ब्लाऊजचा चौथा भाग. तर 8ला आपण 4दा प्लस करणार, म्हणजे 8 + 8, 8 आणि 8 किती 16, परत 16 + 16 किती होणार, म्हणजे 34. तर ह्या प्रकारे आपण फुल चेस्टची मेजरमेंट घेणार आहे. तर फुल चेस्टची झाल्यानंतर इथं आपण काय करणार, अपर चेस्ट कशाला म्हणतात, जी आपण स्लीवचं शिलाई लावतो तिथून ते गळ्याची रुंदीपर्यंत असती त्याला आपण म्हणतो अपर चेस्ट. तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ह्या प्रकारे आपण अपर चेस्टची रुंदी घेणार आहे आणि त्याच प्रकारे त्याला 4दा प्लस करणार. ह्या प्रकारे आपल्याला अपर चेस्ट पण भेटेल. ह्या प्रकारे तुम्ही 2 टाईपचे चेस्टचे काढून परत फिटिंगसाठी शिलाई लावल्यावर फिनिशिंग खूप भारी येते. तर इथे तुम्ही बघू शकता. तेवढं झाल्यानंतर आपण हुक लावणार आहे, कारण आपण आता जेवढी पण वेस्ट म्हणजे कमरची रुंदी किती आहे ती मोजणार आहे इथे. तर त्यासाठी ब्लाऊज एकदम सावकाशपणाने ठेवावे, जास्त वडावडी करू नका. तर इथे तुम्ही बघू शकता 15 इंच आलं. तर 15 इंच डबल किती येणार ते आपल्याला सहजच कळतं, 30 इंचच येणार आहे. तर
ही जी कमरची आहे माप ते आपण डबल घेतले, म्हणजे 15चं डबल किती झालं 30. तर ह्या प्रकारे आपण वेस्टचं पण झालं आपलं. आता आपण लांबी घेणार आहे. आपल्या ब्लाऊजची किती लांबी आहे, तर लांबी घेण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, जिथे आपण शोल्डरची शिलाई लावली आहे तिथून आपण पूर्ण लांबी घेणार आहे. ह्या प्रकारे जास्त ब्लाऊजला ओढू नका. जास्त ओढल्यानंतर काय होतं, आपली फिनिशिंग छान येणार नाही. कारण जेव्हा आपलं मेजरमेंटच म्हणजे बरोबर नसेल तर स्टिचिंग आणि ड्राफ्टिंग कशी चांगली होणार. त्यासाठी ब्लाऊजला एकदम हलक्या हाताने ठेवायचं. शोल्डरची शिलाई लावली तिथून ते जिथे आपली वेस्ट आहे यानी की कमर तिथपर्यंत किती इंच आलं इथे तुम्ही बघू शकता. इथे आपली आली होती 14 इंच. तर आपण कटिंग करताना काय करतो, जेवढी पण आपली उंची आहे त्यात 1 इंच ॲड करतो, यानी की प्लस करतो. 14 असेल तर 15 होते, कारण हाफ इंच आपली शिलाईमध्ये जाते त्या कारणाने. त्यानंतर आपण इथे बघणार आहे की आर्म होल ची मेजरमेंट कशी घ्यायची, यानी की तर इथे डायरेक्ट असं पट्टी ठेवून घेऊ नका. डायरेक्ट ठेवल्यानंतर काय होतं, जिथे आपली, कारण इथे थोडंसं हलकं गोळाई असते आपल्या ब्लाऊजच्या आर्महोलमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तर मेजरमेंट नीट येणार नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं की जिथे आपण शिलाई लावली आहे शोल्डरची तिथून एकदम जिथे आपण शिलाई लावली तिथे असं टेप थोडी ठेवून बघायचं आपलं आर्महोल किती आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आर्महोल आला आहे 7.75, यानी की 7 इंच. 7 आणि 7च्या वरची 2 लाईन इंच टेपमधली. ह्या प्रकारे आपले 4-5 मेजरमेंट घेऊन झालं आहे. आता आपण शोल्डर टू अपेक्स पॉईंटची मेजरमेंट घेणार आहे. तर इथं शोल्डर टू अपेक्स पॉईंट कसं घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता. शोल्डरपासून जे आपलं अपेक्स पॉईंट आहे तिथपर्यंत आपण उंची मोजून घेणार आहे. तर त्यासाठी हुक ब्लाऊजला लावावे. त्यानंतर जिथे आपण शिलाई केली आहे शोल्डरची तिथून ते जिथे आपलं अपेक्स पॉईंट आहे त्यापासून 1.5 इंचावर वरती, कारण 4 टक्स ब्लाऊजमध्ये कसं आपण 1.5 इंचावर लांब ठेवतो ना पॉईंट, त्या कारणाने. तर ह्या प्रकारे आपलं अपेक्स पॉईंट पण फाइंड होईल. तर इथे पॉईंट कसं मोजायचं, 1.5 इंच किंवा 1 इंचावर वरती जिथे आपण शिलाई लावली आहे टक्सची त्याच्यावरती. तर इथे आपण डायरेक्ट काय केलं, जिथं टक्सची शिलाई लावली आहे तिथून डायरेक्ट घेतलं आणि मायनस 1.5 इंच केलं. डायरेक्ट इंच टेपवर केलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्हाला डिटेलमध्ये समजण्यासाठी मी इथे सांगितलं आहे. जर तुम्ही ह्या प्रकारे मेजरमेंट घेणार ब्लाऊजचं तर फिनिशिंग खूप छान येणार आहे. तर आपण ह्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहे शिलाईच्या बाबतीत. तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे अजून, जसे की ब्लाऊजचं फिटिंग, ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. आपण डिटेलमध्ये सर्व एक पॉईंट क्लिअर करत रेग्युलर पोस्ट करणार आहे. साधं ब्लाऊजची कटिंग कशी करायची, जे पण बिगिनर्स आहे किंवा प्रोफेशनल आहे त्या सर्वांसाठी खूपच छान मी सांगणार आहे डिटेलमध्ये. तर अपेक्स टू अपेक्स पॉईंट कसं फाइंड करायचं इथे तुम्ही बघितलं असेल. जी हुक आणि आयपट्टीच्या साईडचं जे आपण टक्स भरतो त्याला अपेक्स टू अपेक्स पॉईंट म्हणतात. आणि शोल्डर तर किती सोपं आहे आपल्याला इथं मेजर करायचं. तर शोल्डर पण आपलं झालं आहे किती आहे 2.5 इंच म्हणजे 2.50. तर ह्या प्रकारे आपलं झालं आहे मेजरमेंट घेऊन 90%. त्यानंतर आपण नेकची लांबी किती आहे ती बघणार आहे. तर इथे तुम्ही नेकची लांबी बघू शकता. ज्या प्रकारे आपण आर्महोल फाइंड केलं त्या प्रकारे नसतं. आपण इंच टेप एकदम स्ट्रेट ठेवायचं आणि ह्या प्रकारे
पेन ठेवायचं त्या पॉईंटमध्ये, जेणेकरून आपल्याला एकदम कळणार की आपली नेकची लांबी किती आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 7.25 आहे आपली. त्यानंतर जी बॅक साईडचं आहे आपलं ब्लाऊजची डिझाईन, त्यावरून पण डायरेक्ट ह्याच प्रकारे आपण गळ्याची लांबी काढणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला डायरेक्टच कळतं किती आहे. जिथं आपण शिलाई लावली तिथे बघायचं, ना की जिथे डिझाईन केली तिथे. तर इथे आपली 9 इंच आहे. जर कोणी क्लायंट काय करतं, डायरेक्ट आपल्याला ब्लाउजच देतं की तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन डायरेक्ट ब्लाऊज शिवा. तर तुम्ही इथे बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण शिकवलं आहे की ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं. इथे आपली बाजूची लांबी किती घ्यायची, आणि दंड घेर कसं घ्यायचं. तर दंड घेर पण किती सोपं आहे. इथं 5.5 आला आहे, तर 5.5चं डबल किती झालं, 11. तर ह्या प्रकारे किती सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊजचे सर्व मेजरमेंट नोट डाऊन केले आहे. तर इथे किती सोप्या पद्धतीने आपण राईट केले आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नक्की माझी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण ह्या चॅनलवर रोज रेग्युलर व्हिडिओज अपलोड करणार आहे. कटोरीवाले ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, त्या सर्वांचे व्हिडिओज किंवा बाहीची कटिंग, तर डिटेलमध्ये ह्या प्रकारचे सर्व व्हिडिओ आपण रेग्युलर ह्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.